आज आपण सायन्स 1चा केमिकल रिॲक्शन या टॉपिकचा रिमेनिंग आणि राहिलेला लास्ट पार्ट बघणार आहे। तर यामध्ये आपण मेनली ऑक्सिडेशन रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन, त्यानंतर करोजन आणि रॅन्सिडिटी या कन्सेप्ट बघणार आहे। तर मागे पण मी एका लेक्चरमध्ये याचा रेफरन्स दिला होता। आता आपण डिटेलमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याच्या 4 डेफिनेशन्स बघणार आहे। एवढ्या डिटेल डेफिनेशन बुक्समध्ये दिलेल्या नाही आहे, तुम्हाला असेच कंबाईन एक्झाम्पल दिसतील, पण मी इथे 1 2 3 4 पूर्ण या ज्या 4 कन्सेप्ट आहे पूर्ण समजावून सांगणार आहे, कारण याचा यूज तुम्हाला हायर लेवलला पण होणार आहे। तर फर्स्ट आहे ऑक्सिजनच्या फॉर्ममध्ये कशी डेफिनेशन म्हटली जाते बघा। व्हेन ॲडिशन ऑफ ऑक्सिजन टेक्स प्लेस टू रिॲक्टंट मॉलिक्यूल, जो रिॲक्टंट मॉलिक्यूल असतो त्यामध्ये ऑक्सिजन ॲड होतोय, देन इट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन। फॉर एक्झाम्पल बघा, कार्बन आहे, कार्बनमध्ये ऑक्सिजन ॲड होतो आणि काय होतो कार्बन मोनॉक्साईड। जसं कार्बन प्लस ऑक्सिजन काय होतं CO2 तयार होतो, तसं C प्लस O काय तयार झाला CO। व्हेन ऑक्सिजन गेट ॲडेड टू द रिॲक्टंट मॉलिक्यूल देन इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन। व्हेन ऑक्सिजन इज रिलीज और रिमूव फ्रॉम द रिॲक्टंट मॉलिक्यूल देन इट इज कॉल्ड रिडक्शन। फॉर एक्झाम्पल झिंक ऑक्साईड आहे बघा, झिंक ऑक्साईड मधून एक ऑक्सिजन कमी होत आहे, याचं कन्व्हर्जन झिंक मध्ये होत आहे, म्हणजे त्याचं काय झालंय रिडक्शन झालेलं आहे। कार्बनचं ऑक्सिडेशन झालं कारण ऑक्सिजन ऍड झाला, आणि झिंक ऑक्साईडचं रिडक्शन झालेलं आहे कारण यातून ऑक्सिजन रिमूव्ह होतोय। व्हेन ऑक्सिजन गेट ॲडेड इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन, अँड व्हेन ऑक्सिजन गेट रिमूव्ह देन इट इज कॉल्ड रिडक्शन। ही ऑक्सिजनच्या फॉर्म मध्ये डेफिनेशन आहे। आता आपण ह्यामध्ये डिटेल बघूया। तर आता बघा, झिंक ऑक्साईड प्लस कार्बन हे रिॲक्टंट आहे, तर एका रिॲक्टंट मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन ऍड होतोय तर कार्बन मोनॉक्साईड बनतोय, इट इज ऑक्सिडेशन। आणि एका रिॲक्टंट मॉलिक्यूलमधून ऑक्सिजन रिमूव्ह होतोय, ऑक्सिजन गेट रिमूव्ह फ्रॉम दिस रिॲक्टंट मॉलिक्यूल झिंक ऑक्साईड, देअरफॉर इट इज रिडक्शन। आता तुम्हाला एक डेफिनेशन लर्न करायची, ही बोर्डला हमखास विचारली जाते आणि बोर्डचा आवडता क्वेश्चन आहे रेडॉक्स रिॲक्शन, एक्सप्लेन द रेडॉक्स रिॲक्शन विथ एक्झाम्पल। किंवा दुसरा क्वेश्चन असा विचारतात, आयडेंटिफाय द ऑक्सिडायझिंग एजंट और रिड्यूसिंग एजंट, और आयडेंटिफाय ऑक्सिडंट और रिडक्टंट, और ते अशी रिॲक्शन देऊन आपल्याला रिएजंट ओळखायचे। आता आपण बेसिक फक्त काय करू की रेडॉक्स रिॲक्शनचा मिनिंग बघू। आता बघा, रेडॉक्सची जर आपण फोड केली, रेड प्लस ऑक्स, रेड म्हणजे रिडक्शन, ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन, रिडक्शनचा रेड आणि ऑक्सिडेशनचा ऑक्स जॉईन करा, काय होतं रेडॉक्स। द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन। तर एकच अशी रिॲक्शन बघतोय आपण, त्यामध्ये 2 रिॲक्शन होत आहे, एक रेडॉक्स रिॲक्शन, एक ऑक्सिडेशन, एकाच वेळेस होते सायमल्टेनियसली। इथून ऑक्सिजन काय होतंय ऍड होतंय, इथून ऑक्सिजन रिमूव्ह होतंय आणि या साईडला ऍड होतंय, म्हणजे सायमल्टेनियस होतंय। एक रिॲक्टंट मॉलिक्यूल रिलीज करतोय आणि दुसरा ऍक्सेप्ट करतोय, तर ऑक्सिजन ऍड होतंय रिमूव्ह होतंय, म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन होतंय, ते सायमल्टेनियसली होतंय, म्हणून त्याला म्हणतात रेडॉक्स रिॲक्शन। काय म्हणतात त्याला, रेडॉक्स रिॲक्शन। आता राहिला प्रश्न ऑक्सिडंट आणि ऑक्सिडायझिंग रिएजंटचा। मी तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक सांगतो, काय माहिती का, ज्याचं रिडक्शन अपोजिट वर्ड लक्षात ठेवायचे। रिडक्शनच्या अपोजिट काय, ऑक्सिडेशन, तर रिडक्शनच्या अपोजिट ऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट, रिडक्शनच्या अपोजिट ऑक्सिडेशन होतं म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट। तर ज्याचं रिडक्शन झालेलं आहे तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट, सॉरी ज्याचं रिडक्शन झालेलं आहे तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट, आणि ज्याचं ऑक्सिडेशन झालंय याला अपोजिट वर्ड घ्या रिड्युसिंग एजंट। कळलं का, रिडक्शनच्या अपोजिट घेतला आपण ऑक्सिडायझिंग एजंट आणि ऑक्सिडेशनचा अपोजिट घेतला रिड्युसिंग एजंट। तर ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो रिड्युसिंग एजंट आहे, म्हणजे कार्बनचं ऑक्सिडेशन होत आहे म्हणजे कार्बन रिड्युसिंग एजंट आहे, आणि झिंक ऑक्साईडचं रिडक्शन होत आहे म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे। ऑक्सिडायझिंग एजंटची खरी डेफिनेशन अशी आहे, द सबस्टन्स विच ऑक्सिडायझेस अदर, तो दुसऱ्यांना ऑक्सिडाइज करतो, बट इट सेल्फ अंडरगो रिडक्शन, तो स्वतःचं रिडक्शन करतोय, म्हणून त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात। दुसऱ्याचं ऑक्सिडेशन आणि स्वतःचं काय करतोय रिडक्शन, द सबस्टन्स विच ऑक्सिडायझेस अदर बट इट सेल्फ अंडरगो रिडक्शन। तर झिंक ऑक्साईड या कार्बनचं ऑक्सिडेशन करतोय पण स्वतःचं काय करतोय रिडक्शन। ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशनसाठी वापरतात, रिड्युसिंग एजंट रिडक्शनसाठी वापरतात। तर लक्षात ठेवा, झिंक ऑक्साईड याचं ऑक्सिडेशन करतोय आणि स्वतःचं रिडक्शन करतोय, म्हणून मी अपोजिट वर्ड घेतला। ज्याचं रिडक्शन घेतलंय तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याचं ऑक्सिडेशन होतंय तो असतो रिड्युसिंग एजंट। अपोजिट वर्ड लक्षात ठेवा, खूप सिंपल आहे। इथं तुम्हाला काहीच एक्सप्लेनेशन द्यायचं नाही की हाच काय ऑक्सिडायझिंग एजंट, इथं डेफिनेशन पण लिहायची नाहीये, फक्त लक्षात ठेवा की ज्याचं रिडक्शन होत आहे तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट आणि ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो असतो रिड्युसिंग एजंट। ऑक्सिडायझिंग एजंट यूज फॉर ऑक्सिडेशन फॉर अदर सबस्टन्स, दुसऱ्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन करण्यासाठी वापरले जातात,
आता यामध्ये बरेच ऑक्सिडायझिंग एजंट आहे, मी तुम्हाला अदर एक्झाम्पल पण सांगतो. तर ऑक्सिडायझिंग एजंटचं आपण एक रिॲक्शन बघणार आहे. तर ऑक्सिडायझिंग एजंटचं एक एक्झाम्पल असं आहे, एथिल अल्कोहोल K2Cr2O7 और सल्फ्युरिक ॲसिड, पोटॅशियम डायक्रोमेट प्लस सल्फ्युरिक ॲसिड हा काय करतो, एक सिंगल नॅसेंट ऑक्सिजन जनरेट करतोय, तो ऑक्सिडेशनसाठी वापरला जातो. मी इथेच तुम्हाला एक एक्झाम्पल समजावून सांगतो. पहिले हा पार्ट बघून घेऊ आपण, कंप्लीट करू. तर ज्याचं रिडक्शन होत आहे तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट, आणि ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो असतो रिड्युसिंग एजंट. म्हणजे हा रिड्युसिंग एजंट आहे आणि हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर मी इथे लिहिलंय ऑक्सिडायझिंग एजंटला दुसरा वर्ड आहे ऑक्सिडंट, रिड्युसिंग एजंटला शॉर्टमध्ये म्हणतात रिडक्टंट. आता आपण दुसरी यामध्येच ऑक्सिजनशी रिलेटेड दुसरा आपण एक्झाम्पल बघूया. 2H2S 2 हायड्रोजन सल्फाइड रिॲक्ट विथ सल्फर डायऑक्साइड देन 3 सल्फर अँड वॉटर विल बी फॉर्म. इथे सल्फर किती आहे 2, इथे 2 मॉलिक्यूल घेतलाय बॅलन्स करण्यासाठी. इथे 2 सल्फर प्लस 1 3 सल्फर, आणि हायड्रोजन किती आहे इथे 2 2 जा 4 आणि ऑक्सिजन 2 आहे. तर इथे 2H2O फॉर्म होत आहे. आता आपल्याला काय दिसतंय, आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय की हा जो सल्फर डायऑक्साइड आहे, हा सल्फर डायऑक्साइड त्याचं काय झालंय रिडक्शन. ही सल्फर डायऑक्साइड अंडरगो रिडक्शन, कारण इथे लॉस ऑफ ऑक्सिजन झालाय. SO2 इज कन्वर्टेड इनटू S. तर इथून लॉस ऑफ ऑक्सिजन होत आहे, ऑक्सिजन रिमूव्ह होत आहे, ऑक्सिजन रिमूव्ह होत आहे, म्हणूनच याला काय म्हणणार आपण रिडक्शन. आणि हायड्रोजनमध्ये बघा ऑक्सिजन ऍड झालेला आहे, हायड्रोजनमध्ये हा ऑक्सिजन ऍड होतोय, बरोबर आहे, म्हणजे त्याचं काय झालं ऑक्सिडेशन. मग ऑक्सिडंट कोण आहे इथे बघा, ज्याचं रिडक्शन झालं तो ऑक्सिडंट आहे, ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो रिडक्टंट आहे. मग या SO2 काय आहे ऑक्सिडंट आहे आणि H2S काय रिडक्टंट आहे. आता पुढचा पार्ट बघूया आपण. सेकंड डेफिनेशन, when hydrogen is removed from the reactant molecule then it is called oxidation. हायड्रोजनच्या फॉर्म मध्ये आपण सेकंड डेफिनेशन बघतोय. when hydrogen is removed from the reactant molecule then it is called oxidation. हायड्रोजन रिमूव्ह होतोय म्हणजे ऑक्सिडेशन होतोय. जसं इथे बघा C2H6 आहे, तर या C2H6 मधून हायड्रोजन रिमूव्ह होत आहे, म्हणजे त्याचं काय होतंय ऑक्सिडेशन. when hydrogen is removed, C2H6 मधून 2 हायड्रोजन रिमूव्ह केले, C2H4, इथेन इज कन्वर्टेड इनटू इथिन. त्याला इथेनचा फॉर्म्युला आहे, हा इथिनचा हायड्रोकार्बनचा ऑर्गॅनिक कंपाऊंडचा फॉर्म्युला आहे. C2H6 दॅट इज इथेन इज कन्वर्टेड इनटू इथिन. इथेन मधून 2 हायड्रोजन काय झाले रिमूव्ह झाले. when हायड्रोजन इज रिमूव्ह देन इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. तर हा इथे ऑक्सिडेशन झालेलं आहे. आता जेव्हा हायड्रोजन ऍड होतोय ना त्याला रिडक्शन म्हणतात. when हायड्रोजन गेट ऍडेड टू रिएक्टंट मॉलिक्यूल देन इट इज कॉल्ड रिडक्शन. तर इथिन C2H4 मध्ये हायड्रोजन ऍड केला, टोटल हायड्रोजन 4 + 2 किती झाले 6, C2H6 इथेन तयार होतंय, इथिन इज कन्वर्टेड इनटू इथेन. तर इथे हायड्रोजन ऍड होतंय म्हणून त्याला काय म्हणतात रिडक्शन. मग लक्षात ठेवा, हायड्रोजन when get removed then it is oxidation, hydrogen when get added to reactant molecule then it is called as a reduction. इथे रिएक्टंट मॉलिक्यूल मध्ये ऍड होतं रिडक्शन, हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणून त्याला रिडक्शन म्हटलेलं आहे. तर या डेफिनेशन खूप सिंपल आहे. जर हे बघा काय लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला सिंपल सांगतोय, एकदम सिंपल गोष्ट आहे. ऑक्सिजनचं लर्न करा. ऑक्सिजनचं काय, ऑक्सिजन ऍड होतो ऑक्सिडेशन, रिमूव्ह झाला रिडक्शन. त्याच्या अपोजिट हा रिमूव्ह वर्ड इकडे लिहायचा आणि ऍडिशन वर्ड इकडे. तर हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉनची डेफिनेशन काय सेम आहे, रिमूव्ह ऍडिशन येते लक्षात. ऑक्सिजनच्या अपोजिट डेफिनेशन या दोघांची, हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉनची, या दोघांची डेफिनेशन सेम आहे. सेम म्हणजे काय, सेम वर्ड आपण यूज करतोय, त्यामुळे हा पार्ट लक्षात ठेवायला सोपा आहे. कळलं. तर ऑक्सिजनचं लर्न करा आणि त्याच्या अपोजिट इकडे लिहायचंय. हे बघा इकडे ऍडिशन आहे ऑक्सिजनसाठी, इकडे ऍड होत आहे तो. तसं इथे काय, इथे या साईडला ऍडिशन वर्ड या साईडला येतो, इथे रिमूव्ह येतो, हा क्रॉस करायचा इकडे लिहायचा रिमूव्ह वर्ड, म्हणजे ते क्रॉस होतात असे. तर आता आपण हायड्रोजनच्या फॉर्ममध्ये डेफिनेशन बघितली. आता इलेक्ट्रॉनच्या फॉर्ममध्ये आपण डेफिनेशन बघणार आहे. तर बघा काय, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन, फॉर एक्झाम्पल सोडियम, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281, ॲटॉमिक नंबर 11 आहे, 281 होतो. तर सोडियम काय करतो, लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन, इट लुजेस 1 इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन दॅट इज कॅटायन टू कम्प्लीट द ऑक्टेट. द ऑक्टेट कम्प्लीट होतो, सोडियम आयन स्टेबल होतो आणि इथे 1 इलेक्ट्रॉन लॉस होतोय. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन, त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. आता ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन, क्लोरीन आहे समजा, नॉन मेटल काय करता, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करता, मेटल डोनेट करताय. मेटलने इलेक्ट्रॉन डोनेट केला, या नॉन मेटलने काय केला ऍक्सेप्ट केला. क्लोरीन 288 ऍक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन. तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, 287 आहे. तर क्लोरीन काय करतोय, 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय, मग त्याचा ऑक्टेट कम्प्लीट होतोय आणि तो क्लोराइड आयन फॉर्म करतोय. तर इथे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन टू क्लोरीन इज कॉल्ड एज अ रिडक्शन.
ऑक्सिजन रिमूव्ह होतोय, ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत आहे, इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह होत आहे तर तो ऑक्सिडेशन आहे, आणि इलेक्ट्रॉन ऍड होत आहे तर ते काय रिडक्शन आहे. तर हे सिंपल डेफिनेशन आहे. ऑक्सिजनच्या अपोजिट डेफिनेशन हायड्रोजन इलेक्ट्रॉनसाठी. आता ऑक्सिडेशन नंबर 4 टाईप आहे. ऑक्सिडेशन नंबर या फॉर्मॅटमध्ये आपण डेफिनेशन बघणार आहे. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे थोडक्यात काय माहिती का, व्हॅलन्सी. याला शॉर्टमध्ये काय म्हणतात, व्हॅलन्सी. जर व्हॅलन्सी वाढते म्हणजे पर्टिक्युलर आयन वरती जो चार्ज आहे तो इन्क्रीज होतोय, तर चार्ज इन्क्रीज होतोय तर त्या केसमध्ये तो ऑक्सिडेशन आहे, आणि तो नंबर डिक्रीज होतोय व्हॅलन्सीचा तर तो काय रिडक्शन. ॲज द ऑक्सिडेशन नंबर और व्हॅलन्सी ऑफ गिवन स्पेसिस इन्क्रीजेस, गिवन आयन इन्क्रीजेस, काही पण असेल तो ॲटम असेल आयन असेल, इफ द ऑक्सिडेशन नंबर और व्हॅलन्सी ऑफ एन ॲटम और आयन इन्क्रीजेस देन इट इज ऑक्सिडेशन, इफ दिस नंबर डिक्रीजेस देन इट इज रिडक्शन. वाढला तर ऑक्सिडेशन, कमी झाला तर काय रिडक्शन. Fe2+ म्हणजे फेरस आयन, Fe3+ म्हणजे फेरिक आयन. फेरस आयन इज कन्वर्टेड इनटू फेरिक आयन. तर फेरसचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, फेरिक. तर हे का होत आहे, कारण यातून एक इलेक्ट्रॉन कमी होतोय, एक इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय, इथे 3+ चार्ज येतोय, +2चा काय झाला +3, +2चा काय झाला +3. तर फेरस इज कन्वर्टेड इनटू फेरिक आयन, ऑक्सिडेशन. आता फेरिक काय करतो, 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय, म्हणजे इथे 1 पॉझिटिव्ह चार्ज कमी होतोय तर इथे 2+ चार्ज येतोय. फेरिक इज कन्वर्टेड इनटू फेरस. हे लक्षात ठेवा, फेरसचं फेरिक होत आहे म्हणजे +2चा काय होतंय +3, हा चार्ज बॅलन्स इन्क्रीज होते म्हणजे ऑक्सिडेशन. आता +3चा +2 होतोय चार्ज म्हणजे काय होतं डिक्रीज होतं, म्हणजे काय इथे रिडक्शन. जर चार्ज इन्क्रीज होतोय तर ऑक्सिडेशन आणि डिक्रीज होतोय तर रिडक्शन. हा सिंपल पार्ट आहे. तर आता तुम्हाला सगळ्या टाईपचे एक्झाम्पल समजले असतील. तर आपण टोटल 4 डेफिनेशन बघितलेले आहे. 4 डेफिनेशनचे याचे फर्स्टचे जे आहे आपण 2 एक्झाम्पल घेतलेले, हे एक आणि हे एक आहे रिडॉक्स रिॲक्शनचं. देन सेकंडसाठी हे एक्झाम्पल आहे, हायड्रोजन ॲड रिमूव्ह होत आहे, इलेक्ट्रॉन ॲड रिमूव्ह होत आहे, आणि इथे चार्ज वाढतोय आणि कमी होतोय म्हणजे व्हॅलन्सी वाढते आणि कमी होते. तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक काय, रेडॉक्स रिॲक्शन हा विचारला जातो. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, यावरती क्वेश्चन विचारले जातात. आता मी तुम्हाला काही रिएजंटचे नावं सांगणार आहे. तर आपण हा पार्ट बघूया. तर रिएजंट कोणकोणते यूज केले जातात आणि काय यूज केले जातात याचा पर्पज पण आपण बघणार आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल एथिल अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू ॲसिटिक ॲसिड. आता आपण एक एक्झाम्पल घेणार आहे. वेन एथिल अल्कोहोल, अल्कोहोल म्हणजे काय बघा, CH3CH2OH, OH फंक्शनल ग्रुप असतो त्यामध्ये. हे तुम्हाला नेक्स्ट आपण म्हणू शकतो कार्बन कंपाऊंड जो टॉपिक आहे त्यामध्ये डिटेल शिकायला मिळणार आहे. CH3CH2OH दॅट इज एथिल अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू CH3COH ॲसिटिक ॲसिड. तर अल्कोहोलचं कन्वर्जन ॲसिटिक ॲसिडमध्ये होतंय, पण इथे रिएजंट काय वापरला जातोय बघा. इथे ऑक्सिजन वाढलेला आहे, इथे 1 ऑक्सिजन आहे, इथे किती 2 आहे. ऑक्सिजन ॲड झालेला आहे, ऑक्सिजन ॲड झाला, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनसाठी रिएजंट वापरला आहे. रिएजंट म्हणजे काय की एक असा रिॲक्टंट मॉलिक्युल असतो
त्याला त्या स्पेसिफिक पर्पजसाठी दुसरा जो आपण केमिकल घेतोय तो असतो रिएजंट. तर इथे नुसता अल्कोहोल घेतला तर त्याचं ऑक्सिडेशन नाही होणार. जेव्हा आपण हा रिएजंट ऍड करू K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट, K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट प्लस सल्फ्युरिक ऍसिड. तर पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड मधून 3 नॅसेंट ऑक्सिजन तयार होत आहे. तर रिएक्शन बिटवीन पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 gives 3 nascent ऑक्सिजन. नॅसेंट ऑक्सिजन काय असतो? सिंगल ॲटॉमिक ऑक्सिजन. आता नॉर्मल ऑक्सिजन मॉलिक्यूल काय असतो? O2, बरोबर आहे. O2 हा गॅस मॉलिक्यूल आहे, नॅचरली ऑकरिंग आहे. पण हा जो असतो सिंगल ॲटॉमिक असतो त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितात, याला म्हणतात नॅसेंट ऑक्सिजन. नॅसेंट NaSCENT नॅसेंट ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह स्पेसिस, कारण तो सिंगल ॲटम असतो. सिंगल ॲटम असल्याने तो खूप जास्त रिॲक्टिव्ह असतो. मग तो कशासाठी वापरला जातो? हे ऑक्सिडेशनसाठी वापरला जातो. असंच एक रिएजंट आहे पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4 प्लस सल्फ्युरिक ऍसिड गिव्स 5 नॅसेंट ऑक्सिजन. तर पोटॅशियम परमॅंगनेट पण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतोय. मी तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन सांगितली होती. ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडायझेस अदर, तो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतोय. मग K2Cr2O7 कोणाचं ऑक्सिडेशन केलंय? अल्कोहोलचं. मग पोटॅशियम परमॅंगनेट पण ऑक्सिडेशनसाठी वापरला जातो, कारण तो 5 नॅसेंट ऑक्सिजन तयार करतोय. ओझोन पण 1 ऑक्सिजन तयार करतोय, 1 नॅसेंट ऑक्सिजन. आणि पेरॉक्साईड H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड, हा पण 1 नॅसेंट ऑक्सिजन काय करतोय? तयार करतोय. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ऑक्सिडायझिंग एजंट कोणकोणते, तुम्हाला जस्ट लिस्ट लक्षात ठेवायची. विचार द ऑक्सिडायझिंग एजंट यूज. आणि हा पार्ट जर समजा सिलेबसमधून कट झालेला असेल तर हा आपल्याला प्रिपेअर करण्याची गरज नाही आहे, कारण हा आपल्याला बॉक्समध्ये दिलेला आहे, ते एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली. तर नॅसेंट ऑक्सिजन हा खूप महत्त्वाचा आहे. इट इज सिंगल ॲटॉमिक स्पेसिस विच इज हायली रिॲक्टिव्ह. सिंगल ॲटॉमिक आहे आणि म्हणून तो हायली रिॲक्टिव्ह असतो. आता पुढचा पार्ट बघूया आपण. तुम्हाला 4 डेफिनेशन कळालं आहे, त्याच्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन हा टॉपिक पण समजला आहे. आपण एक्स्ट्रा टॉपिक घेतला विच ऑक्सिडायझिंग एजंट आर यूज अँड वाय दे आर यूज, बिकॉज दे जनरेट नॅसेंट ऑक्सिजन विच इज हायली रिॲक्टिव्ह. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे करोजन. करोजन कसं होतं आहे, करोजन होण्यामागे काय रिझन आहे, आणि आयनचं स्पेशली करोजन स्टेप वाईज कसं होतं आहे, त्यामध्ये काय काय चेंजेस होत आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन नेमकं कसं होतं आहे, आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आता आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी खूप इझी आहे, तुम्हाला नीट ओळखता आलं पाहिजे. हे बघा, करोजनचा मिनिंग काय? मेटल अंडरगो डिकम्पोजिशन और डिग्रेडेशन बाय सम एन्व्हायरमेंटल कंडिशन लाईक कार्बन डायऑक्साईड, मॉइश्चर, ऑक्सिजन. आता बघा CO2 आहे, हायड्रोजन आहे, देन H2O आहे, देन ऑक्सिजन आहे. या सगळ्यांचं जेव्हा मेटलशी कॉन्टॅक्ट होत आहे, स्पेशली वॉटर आणि ऑक्सिजन यांचं जेव्हा स्पेशली मेटल सरफेस बरोबर इंटरॅक्ट होत आहे, तर मेटल सरफेस स्लोली काय होतं? डिग्रेड होतं, डिकम्पोज होत आहे. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ करोजन. करोजनचा मिनिंग समजला आहे. द मेटल अंडरगो डिग्रेडेशन और डिकम्पोजिशन वेन इन प्रेझेन्स ऑफ एअर अँड मॉइश्चर. एअरमध्ये जेवढे कंटेंट आहे, कार्बन डायऑक्साईड मेजर जो आहे, कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, तर यांचा रोल असतो तिथे. आणि दुसरं म्हणजे मॉइश्चर पाहिजे, कारण ड्राय एअरमध्ये नाही होतं ऑक्सिडेशन, मॉइस्ट पाहिजे ती. आता इथे म्हटलेलं आहे फर्स्ट टेस्ट ट्यूब बघा, ऑइल लेअर ऑन अ बॉइल्ड वॉटर. वॉटरला बॉईल करा, काय होतं? त्यातला ऑक्सिजन रिलीज होतोय. आता मेन आपल्याला करोजन होण्यासाठी मेन फॅक्टर कोणते? एक एअर मधला काय असतो? तो ऑक्सिजन, आणि दुसरा मॉइश्चर. एअरमध्ये मॉइश्चर असेल, वॉटर, आणि तिसरा एक असतो सॉल्ट सोल्युशन. जर डिझॉल्व सॉल्ट असतील वॉटरमध्ये तर खूप फास्ट ऑक्सिडेशन होत आहे. फॉर एक्झाम्पल सी वॉटर. तर करोजनसाठी मेन फॅक्टर आहे एअर आहे, एअरमध्ये असतो ऑक्सिजन, मॉइश्चर आहे, वॉटर, आणि स्पेशली डिझॉल्व सॉल्ट जर असतील वॉटरमध्ये, म्हणजे सी वॉटर जर घेतलं आपण, समुद्राचं पाणी, त्याच्यामध्ये क्लोराईड सॉल्ट असतो, त्याच्यामुळे खूप फास्ट काय होतं? करोजन होतं. ऑइल लेअर ऑन अ बॉइल्ड वॉटर. आता नेल घेतलेला, नेल इज टेकन इन अ टेस्ट ट्यूब अँड दिस टेस्ट ट्यूब इज फिल्ड विथ द बॉइल्ड वॉटर. आता बॉईल केलेल्या वॉटरमध्ये ऑक्सिजन नसतो. ऑक्सिजन काय होतं? रिमूव्ह होतं. वेन वी बॉईल द वॉटर देन ऑक्सिजन गॅस गेट रिलीज. त्यातले डिझॉल्व गॅस रिलीज होता. म्हणजे नॉर्मल वॉटर आहे, यामध्ये ऑक्सिजन नाही आहे, फक्त वॉटर आहे. देअरफॉर करोजन विल नॉट टेक्स प्लेस. इथे करोजन होणार नाही आहे. आता हा पार्ट बघा, सॉल्ट सोल्युशन. पहिलेच मी म्हटलं की सॉल्ट सोल्युशन म्हणजे काय? ज्याच्यात सोडियम क्लोराईड डिझॉल्व आहे, म्हणजे क्लोराईड सॉल्ट आहे, म्हणजे सी वॉटर सारखं घेतलेलं आहे इथे. आणि इथे ऑक्सिजन म्हणजे एअरमधून ऑक्सिजनची एंट्री होते, म्हणजे वॉटरमध्ये ऑक्सिजन डिझॉल्व होतोय, आणि ऑक्सिजन आणि दुसरं म्हणजे क्लोराईड सॉल्ट,
आणि वॉटर हे काय करता, या मेटलला फास्टली काय करता, त्याचं जास्त करोजन करताय. म्हणजे करोजन इथं स्लो प्रोसेस आहे, पण इथं खूप जास्त प्रमाणात काय होतंय, करोजन होत आहे. म्हणजे या सेकंड केसमध्ये करोजन काय होत आहे, इथे होत आहे. देन ड्राय एअर. आता इथे जर ड्राय एअर असेल, इथं दोन पॉसिबिलिटी लक्षात ठेवा. जर इथे ड्राय एअर असेल तर करोजन होणार नाहीये, आणि इथे जर मॉइस्ट एअर असेल ना तर इथे करोजन होणार आहे. मॉइस्ट एअर, मॉइस्ट एअर मध्ये काय असतो, वॉटर असतो. तर दोन पॉसिबिलिटी आहे. if the air is a dry air असेल, then corrosion will not takes place, and if the moist air is present, then the corrosion will be takes place. म्हणजे बघा, एअर म्हणजे इथून काय मिळणार आहे, ऑक्सिजन, बरोबर आहे. आणि मॉइश्चर जर असेल, मॉइश्चर, एअरमध्ये मॉइश्चर असते माहिती ना, मॉइश्चर म्हणजे काय, वॉटर असते, वॉटर वेपर. जर ती असेल तर इथे करोजन होणार आहे. आता पुढचा पार्ट आहे, एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. आता कॅल्शियम क्लोराईड काय करतो माहिती का, मॉइश्चर जी आहे ती ॲब्झॉर्ब करतोय. आता इथे एअरला काय करतोय, तो ड्राय करतोय. दिस एअर बिकम्स ड्राय बाय ॲब्झॉर्बिंग द मॉइश्चर बाय दिस कॅल्शियम क्लोराईड. तो काय करतोय, त्यातली मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतोय. त्यातली मॉइश्चर जर ॲब्झॉर्ब केली तर ड्राय एअरमध्ये फक्त ऑक्सिजन राहणार आहे. नुसत्या ऑक्सिजनने करोजन होणार नाहीये, कारण ऑक्सिजन प्लस वॉटर दोघांचा रोल महत्त्वाचा असतो, बरोबर आहे. तर इथं मी तेच सांगितलं, ड्राय एअर असेल तर करोजन नाही होणार, मॉइस्ट एअर असेल तर करोजन होत आहे. लक्षात येत आहे, कारण ही ओपन टेस्ट ट्यूब आहे, ही क्लोज टेस्ट ट्यूब आहे. क्लोज केल्याने काय झालं, त्यात ऑक्सिजन जात नाहीये. आणि दुसरं म्हणजे या इथे जे काही मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब केलं जात आहे. लक्षात येत आहे, म्हणजे काय होतं की इथे कॅल्शियम क्लोराईड मॉइश्चर ॲब्झॉर्ब केल्यानंतर याचं करोजन होत नाहीये. मग करोजन फास्ट जे आहे तर फक्त इथे होत आहे, सॉल्ट सोल्युशन जर आपण यूज करतोय, किंवा सी वॉटरमध्ये. बघा मुंबईकडे तुम्हाला माहिती, जे व्हेकल मुंबईकडून आपल्या इकडे येतात तर त्यांचं करोजन झालेलं असतं, खालची जी बॉडी ती करोजन झालेली असते. कारण समुद्राचं पाणी जेव्हा आतमध्ये शिरत आहे तर काय होतं, त्या समुद्राच्या पाण्यामुळे ते व्हेकल खराब होत आहे. कारण समुद्राच्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सॉल्ट असतात, बरोबर आहे. म्हणून काय होतं, इथे फास्ट करोजन होत आहे. तर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते, कारण बोर्डला इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारले जातात. तुम्हाला डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. पहिले करोजनची डेफिनेशन लिहायची, जसा क्वेश्चन विचारला आहे तसा आन्सर लिहायचं आहे. तर आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण, व्हॉट इज द रस्ट. रस्ट म्हणजे काय असतो आणि रस्ट कसा फॉर्म होतोय बघा. तर तुम्हाला माहिती आहे, a certain type of reddish colored solid layer which collected on the metal surface, especially on iron. तर आयन सरफेसवरती एक रेडिश कलर असा कलरचा सॉलिड लेअर फॉर्म होत आहे. दिस लेअर इज कॉल्ड एज अ रस्ट. रस्ट काय आहे, दिस इज फॉर्म ड्यू टू करोजन. करोजन होत आहे, त्याचं करोजन होत आहे ड्यू टू ऑक्सिजन अँड वॉटर. वॉटर आणि ऑक्सिजनमुळे करोजन होत आहे, आणि करोजन झालं त्यालाच रस्टिंग म्हणतात. इट्स केमिकल फॉर्म्युला इज Fe2O3 X म्हणजे इथे 1H2O असतो. तर करोजनचा जो फॉर्म्युला आहे हा रस्टचा फॉर्म्युला बऱ्याचदा विचारला आहे, 2-3 वेळेस बोर्डला MCQला आलेला आहे क्वेश्चन ओल्ड पॅटर्नमध्ये, Fe2O3 तर रस्ट कसा तयार होतो, करोजन कसं होतं एक्झॅक्टली, ते जे आयनचं करोजन होतं त्यालाच रस्ट म्हटलेलं आहे, रस्टिंग प्रोसेस. आता बघा काय होतं, मी तुम्हाला सिम्पल सांगतो की नेमकं इथे एक्झॅक्टली काय होतं आहे. आता पहिले तर काय होतं बघा, आयन मेटल ॲटम बघू आपण. मेटलच्या सरफेसवरती जेव्हा वॉटर ड्रॉपलेट पडलेलं असेल, मेटलच्या सरफेसवरती काय असेल, वॉटर ड्रॉपलेट. तर बघा सपोज हा इथे एक डायग्राम पण दिलेली, तुम्ही ती बघू शकता. तर इथे वॉटर ड्रॉपलेट आहे. आता बघा सिंपल आहे, when the water molecule present on the iron surface it act as a tiny cell. आता समजा हा आयन सरफेस आहे, यावरती वॉटर ड्रॉपलेट आहे, तर हे टायनी सेल सारखा काम करतोय. याचा एक एंड ॲनोड म्हणून काम करतोय, कॅथोड आणि ॲनोड तुम्हाला माहिती आहे, हे 2 इलेक्ट्रोड असतात. तर इथे एक पार्ट, एक राईट साईडचा पार्ट ॲनोड म्हणून आणि लेफ्ट साईडचा पार्ट कॅथोड म्हणून वर्क करतोय. दिस
आयन सरफेसमधून तो आयन ड्रॉपलेटमध्ये जातोय. तर आयन अंडरगो ऑक्सिडेशन टू फॉर्म फेरस आयन. फेरस आयन ड्रॉपलेटमध्ये जाता, फेरसचं कन्वर्जन फेरिकमध्ये होत आहे आणि फेरिक आयन शेवटी वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन हा रस्ट फॉर्म करतो, म्हणजे फेरिक ऑक्साईड फॉर्म करतोय. आयन अंडरगो ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. तर इथे आयन म्हणजे न्यूट्रल ॲटम असतो. तुम्हाला माहिती आहे ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्टिकल सेम असतात म्हणून तो न्यूट्रल असतो. न्यूट्रल म्हणजे काय चार्ज आहे? झिरो. काय चार्ज आहे? झिरो. ते आयन अंडरगो ऑक्सिडेशन बाय लुझिंग 2 इलेक्ट्रॉन. तो 2 इलेक्ट्रॉनचा लॉस करतोय, रिमूव्ह करतोय. मग इथे चार्ज काय होतंय? 2 इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज 2 ने वाढतोय म्हणजे Fe2+ आयन फॉर्म होत आहे. फेरस आयन विल बी फॉर्म. फेरस आयन अंडरगो ऑक्सिडेशन बाय लुझिंग और रिमूव्हिंग 1 इलेक्ट्रॉन. यातून 1 इलेक्ट्रॉन कमी होतोय. 1 इलेक्ट्रॉन कमी होतोय म्हणजे +2चा काय होतोय? +3 होतोय. यातला 1 ने वाढतोय चार्ज +3. देन फेरिक आयन विल बी फॉर्म. नाऊ फेरिक आयन काय होतं? फेरिक आयन रिॲक्ट विथ वॉटर. तर इनिशियली ऑक्सिजनची रिॲक्शन झालेली आहे, तर ही ऑक्सिजनची रिॲक्शन सेपरेट आपण दाखवू. वॉटर जो काही फॉर्म होत आहे तो ऑक्सिजनच्या रिॲक्शनमधून आलेला आहे. तर हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे तर ऑक्सिजनचं जे काही रिडक्शन आहे ते वॉटरमध्ये होत आहे. लक्षात येते ऑक्सिजनचं रिडक्शन होत आहे. आता पुढचा पार्ट आहे फेरिक आयन रिॲक्ट विथ वॉटर. तर ऑक्सिजन वॉटरची डायरेक्टली इंटरॅक्शन फेरिक आयन बरोबर होते. देन फेरिक ऑक्साईड विल बी फॉर्म. फेरिक ऑक्साईड अँड मोनोहायड्रेट. मोनो म्हणजे सिंगल, फेरिक ऑक्साईड अँड हायड्रेट म्हणजे वॉटर असतो असं रीड करतात आहे. दिस इज द केमिकल फॉर्म्युला फॉर द रस्ट. तर तुमच्या लक्षात आलंय आयन ॲटमचा काय झाला? फेरसचा काय झाला? फेरिक वॉटर आणि ऑक्सिजन बरोबर इंटरॅक्ट होतो आणि नंतर तयार होतो फेरिक ऑक्साईड. आता डिटेलमध्ये रिॲक्शन बघू. आयन अंडरगो ऑक्सिडेशन बाय रिमूव्हिंग 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म द फेरस आयन. देन फेरस आयन अंडरगो ऑक्सिडेशन बाय लुझिंग 1 इलेक्ट्रॉन टू फॉर्म फेरिक आयन. Fe चा Fe2+ झाला, Fe2+ चा Fe3. इथे बघा 0चा +2 झाला म्हणजे वाढतोय व्हॅलन्सी. +2चा +3 होतोय, परत वाढतोय. जर हा चार्ज वाढत जातोय, व्हॅलन्सी वाढते, तर बघा काय इन्क्रीजिंग व्हॅलन्सी और इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर इज कॉल्ड ऑक्सिडेशन. म्हणजे आयनचं ऑक्सिडेशन झालं फेरस आयन, फेरसचं ऑक्सिडेशन झालं फेरिक आयन, जे ऑक्सिडेशन होत जात आहे. नाऊ ऑक्सिजन अंडरगो रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय? इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे बघा. इथे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय तो. ऑक्सिजनचं रिडक्शन होतंय कारण त्याने काय ऍक्सेप्ट केले? इलेक्ट्रॉन. तर वेन इलेक्ट्रॉन गेट ॲडेड, रिॲक्टंट मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होत आहे. ऑक्सिजन आणि 4H+. H+ म्हणजे इथे 4 पॉझिटिव्ह चार्ज आहे. 4H+ म्हणजे 4 पॉझिटिव्ह चार्ज आहे हायड्रोजनवरती. 4 इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनवरती 4 निगेटिव्ह चार्ज आहे. 4 पॉझिटिव्ह 4 निगेटिव्ह काय होतो? कॅन्सल. +4 -4 आन्सर काय येतं? 0. मग याचा 4 पॉझिटिव्ह चार्ज 4 निगेटिव्ह चार्ज एकमेकांना न्यूट्रल करतात. माहिती आहे हायड्रोजन न्यूट्रल होत आहे. तर इलेक्ट्रॉन H+ आयनमध्ये ॲड होतं. H+ आयन कुठून आले? तर H+ आयन हे वॉटरमध्ये असतं. वॉटरमध्ये दोन्ही आयन असतात H+ आणि OH, पण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असतं आणि खूप कमी असतं दोघांचं कॉन्सन्ट्रेशन, म्हणून वॉटर न्यूट्रल असतं. तर जे वॉटरमधले H+ आयन आहे तर हे H+ आयन आणि 4 इलेक्ट्रॉन एकमेकांना न्यूट्रल करतात. याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज न्यूट्रल होतो म्हणजे इथे 4 हायड्रोजन मिळतं आपल्याला. 4 हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं कॉम्बिनेशन 2H2O. 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन याचं कॉम्बिनेशन 2H2O. काय होतं ते? 2H2O. आता जो फेरिक आयन फॉर्म झालेला आहे, फेरिक आयन रिॲक्ट विथ वॉटर. फेरिक आयन कोणाबरोबर रिॲक्ट होतो? वॉटर. तर यातला बघा काय होतं? इथे टोटल 4 ऑक्सिजन आहे. Fe2O3.H2O. 3 + 1 किती झाले? 4. इथे 4 ऑक्सिजन आहे. देन इथे 2 हायड्रोजन घेतले आपण. 4 × 2 = 8 आहे. इथे 2 हायड्रोजन आणि राहिलेले 6 हायड्रोजन 6H+ आयन काय करतात? फॉर्म करतात. तर इथे न्यूट्रल होत आहे फेरिक आयन. फेरिक आयन रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म फेरिक ऑक्साईड विच इज कॉल्ड ॲज द रस्ट. आता तुमच्या लक्षात आलं की इथे एक्झॅक्टली काय होत आहे. तर फर्स्ट आयन अंडरगो ऑक्सिडेशन टू फॉर्म Fe2+ आयन इन ॲनोड रिजन. ॲनोड रिजनमध्ये ऑक्सिडेशन होत आहे. देन ऑक्सिजन इज रिड्यूस टू फॉर्म द वॉटर इन द कॅथोड रिजन. या साईडला ऑक्सिजनची जी काही एंट्री होते कॅथोड साईडने, तर तिथे ऑक्सिजनचं रिडक्शन कशामध्ये होतं आहे? वॉटरमध्ये. देन
Fe2 plus ion migrate in the water to gives Fe3 plus ion. तो वॉटर मध्ये मायग्रेट होतो, Fe2 चा Fe3 होतोय आणि रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साइड इज फॉर्म फ्रॉम द Fe3 प्लस आयन विच इज कॉल्ड एज अ रस्ट. आता बघा मी जे तुम्हाला रीड करून दाखवलं ते काय रीड करून दाखवलं, कारण मला हे सांगायचं आहे की इथे बोर्डच्या पेपरला एक ऍक्टिव्हिटी क्वेश्चन असा विचारतात, पूर्ण पॅराग्राफ दिलेला असतो, या रिॲक्शन दिलेलं आहे आणि याचे स्टेट सेंटेन्स दिलेलं आहे. मग इथं वरती काय सेंटेन्स आहे, Fe is oxidized to Fe2 plus in the anode region. मग Fe is dash dash to Fe2 plus in the anode region. तुम्ही काय लिहिणार तिथे, ऑक्सिडाइज. तर बघा फिल इन द ब्लँक साठी टोटल सिक्स हे जे वेगवेगळे वर्ड्स आहेत ते तुम्हाला तिथे भरायचे. ते भरल्यानंतर प्रत्येकाला हाफ मार्क आहे, म्हणजे तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. तर असा एक ऍक्टिव्हिटी क्वेश्चन बोर्डला विचारला जातो. देन ऑक्सिजन, इथे काय होतं, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय, ऑक्सिजन इज डॅश डॅश, ऑक्सिजन काय झाला, रिड्यूस झाला, रिड्यूस टू फॉर्म द वॉटर इन कॅथोड रिजन. आणि Fe2 प्लस आयन मायग्रेट इन द वॉटर टू फॉर्म Fe3 प्लस आयन, इट डॅश डॅश टू Fe3 प्लस आयन, म्हणजे ऑक्सिडाइज टू Fe3 प्लस आयन. देन अ रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साइड इज फॉर्म विच इज कॉल्ड डॅश डॅश. तो रेडिश कलरचा जो फॉर्म होतोय हा, तर याला रस्ट म्हणतात. काय म्हणतात, रस्ट. तर हे बघा सिंपल आहे, ड्यू टू व्हेरियस कंपोनंट ऑफ द ॲटमॉस्फिअर और एन्व्हायरमेंट ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक्स प्लेस कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज. तर आता बघा ब्रिजमध्ये जो आयन आपण स्टील यूज करतोय, जर ब्रिजमध्ये त्याचं करोजन होतंय तर ब्रिज काय होतं, डॅमेज होतं, तो कधी पडू शकतो. दिस इज कॉल्ड एज अ करोजन. आयन रस्ट अँड द रेडिश कलर्ड लेअर इज कलेक्टेड ऑन इट, दिस इज द करोजन ऑफ आयन. तर आयनचा जेव्हा रेडिश कलरचा जो फेरिक ऑक्साईड फॉर्म होतोय आणि तेव्हा त्याचं काय होतंय, पूर्ण करोजन होतंय. आता तुम्हाला अजून मी मागच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं, जसं आयनचं करोजन रेडिश होत आहे, तसं कॉपरचं करोजन काय होत आहे, ग्रीनिश होत आहे. मी तुम्हाला परत त्याचा रेफरन्स देतो, कारण इथे याचा टॉपिक तुम्हाला मेटलर्जी टॉपिकमध्ये येणार आहे. आता बघा हे जे काही आयन आहे त्याचं करोजन होत आहे, म्हणजे फेरिक ऑक्साईड फॉर्म होत आहे, तो रेडिश असतो. कॉपर रिॲक्ट विथ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू फॉर्म द कॉपर कार्बोनेट. कॉपर कार्बोनेट तयार होतो, तो ग्रीनिश असतो लेअर. जसं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, सुरुवातीला त्याचा ब्राउनिश होता कलर, पण नंतर कसं झालं, ग्रीनिश, कारण कॉपरचं काय झालं, करोजन. देन सिल्वर म्हणजे चांदी असते बघा, तर चांदीच्या ज्या गोष्टी आहे, अंगठी असेल किंवा काही पण असेल तर ते चेन असेल तर ती ब्लॅकिश होते करोजन झाल्यानंतर. सिल्वर रिॲक्ट विथ हायड्रोजन सल्फाईड विच इज प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. यातला सल्फर जो आहे, सिल्वर सल्फाईड फॉर्म होतो, हा सॉल्ट फॉर्म होतो, म्हणजे ब्लॅकिश लेअर तिथे तयार होतोय. तर बघा आयनचं करोजन होतं रेडिश कलर आयन ऑक्साईडमध्ये, कॉपरचं कन्व्हर्जन ग्रीनिश लेअर कॉपर कार्बोनेटमध्ये, आणि सिल्वरचं कन्व्हर्जन सिल्वर सल्फाईड ब्लॅकिश लेअरमध्ये होतंय. तुम्हाला हे कलर लक्षात ठेवायचे, रेडिश, ग्रीनिश अँड ब्लॅकिश. तर हे एक्झामला विचारला जाऊ शकतो. आणि याचा रेफरन्स नेक्स्ट टॉपिकमध्ये नंतर येणार आहे, शेवटी आहे टॉपिक मेटलर्जीमध्ये. आता पुढचा पार्ट बघूया आपण, रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटीचा मिनिंग काय होतो. आता रॅन्सिडचा एक्झॅक्ट मिनिंग आहे, समजा आपल्याकडे फूड आहे, फूड विच कंटेन द ऑइल. समजा आपण ग्राउंडनट घेतला, ग्राउंडनटमध्ये पण ऑइल असतो. तुम्हाला माहिती शेंगदाणे खूप दिवस ठेवलेले आपण आणि काही दिवसानंतर खातोय तर ते खवट लागत आहे. खवटपणा, रॅन्सिडिटी म्हणजे काय, खवटपणा तयार होतो, म्हणजे त्याची टेस्ट अँड क्वालिटी काय होते, चेंज होते. किंवा आपण असं केलं, वेन वी यूज द ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग द फूड स्टफ, इट इज फाउंड टू हॅव द फाऊल स्मेल, फाऊल ऑर्डर. समजा खूप दिवसाचं कुकिंगसाठी जे तेल वापरतोय आपण, तर सोयाबीन ऑइल असेल किंवा कोणतंही असेल, तर ते जे ऑइल आहे आपण खूप दिवस असंच ठेवलेलं आहे आणि आपण एखाद्या वर्षानंतर कुकिंगसाठी ते यूज करतोय, तर ते ओपन केलेलं जे ऑइल आहे त्याचा ऑक्सिजन बरोबर काय होतं, कॉन्टॅक्ट होतो, त्याचं ऑक्सिडेशन होतं आहे. आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर ते ऑइल रॅन्सिड होतं, त्याच्यामध्ये कुकिंग केल्यानंतर फाऊल स्मेल होतं आहे. लक्षात येत आहे. तर द सबस्टन्स विच कंटेन ऑइल और फूड विच कंटेन ऑइल वेन दे इंटरॅक्ट विथ एअर, देन
विथ ऑक्सिजन दे अंडरगो ऑक्सिडेशन. तर फूडमध्ये जे ऑइल असतं त्याचा आणि ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट, एअरचा कॉन्टॅक्ट आला, त्यांचं ऑक्सिडेशन होत आहे. देन द फूड बिकम रॅन्सिड. नंतर काय होतं ते रॅन्सिड होत आहे. इफ फूड इज कुक्ड इन सच अ ऑइल इट्स टेस्ट गेट चेंजेस. तर टेस्ट चेंज होते. वेन ऑइल और घी लेफ्ट असाइड फॉर अ लॉंग टाइम, फ्राईड फूड इज लेफ्ट असाइड फॉर लॉंग टाइम, इट अंडरगो एअर ऑक्सिडेशन. समजा आपण चिप्स आणतो, चिप्स मार्केटमध्ये येतात, ते पॅकेट आणतो, ते जर आपण उघडच ठेवलेलं आहे आणि फार एक आठवड्यानंतर आपण खातोय, तर त्याचा आणि ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट होतो ऑइलचा, आणि ऑइलचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ऑक्सिडेशन होतं आणि ते खराब होत आहे. आता आपल्याला जर या फूडचं प्रिझर्वेशन करायचं आहे, त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे, तर याच्यावरती हे बघा, हा जो फूड आहे याच्यामध्ये ऑइल आहे बरोबर आहे, तर याचा आणि ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट व्हायचा नसेल तर याच्यावरती एक कोटिंग करता येईल आपल्याला, त्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? अँटीऑक्सिडंट. एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार केला आहे आपण, त्याला अँटीऑक्सिडंट म्हणणार. त्याचा आणि ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट येणार नाही. जसं बघा मेटल सरफेस आहे, मेटल सरफेसवरती मी समजा कलर केलेला आहे ऑइल पेंट, तर आयर्न सरफेसवरती मी जर जेव्हा कलर करतोय ऑइल पेंट, तेव्हा ऑइल पेंटमुळे तो प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतो, म्हणजे मधल्या आयनचा आणि ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट होत नाही आहे. तर अँटीऑक्सिडंट कॅन बी यूज टू प्रोटेक्ट दिस फूड. देन एअरटाईट कंटेनर. एअरटाईट कंटेनरमध्ये हवामध्ये जात नाही आहे, एअर जात नाही म्हणजे ऑक्सिजन जात नाही, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होणार नाही आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा की रॅन्सिडिटी अवॉइड करण्यासाठी आपण काय काय यूज करू शकतो. तर दोन गोष्टी, एक यूज ऑफ अँटीऑक्सिडंट और यूज ऑफ द एअरटाईट कंटेनर. एअरटाईट कंटेनर आपण यूज करू शकतो. तर आता आपला हा जो काही राहिलेला टॉपिक होता आपण कंप्लीट केलेला आहे. तर हा खूप सिम्पल टॉपिक आहे, टाईप्स ऑफ रिॲक्शन आहे. आपण टाईप्स ऑफ रिॲक्शन बघितल्या, त्यानंतर यावर डिटेलमध्ये आपण द फॅक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन हे पण बघितलेलं आहे. आणि राहिलेला जो पार्ट आहे ऑक्सिडेशन रिडक्शन हा डिटेलमध्ये बघितला आहे, आणि हा करोजन आणि रॅन्सिडिटी. त्या प्रत्येक पार्टवरती काही ना काही क्वेश्चन आलेले आहे बोर्डमध्ये, जे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. आता शिकवताना पण मी बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या आहे की बोर्डला हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तर या टॉपिकची चांगली प्रॅक्टिस करा, एकदा रीड करा. जर काही डाऊट वाटलं तर तुम्ही शेअर करा. ठीक आहे. राहिलेला जो पार्ट आहे आपण नेक्स्ट वीकमध्ये काय करू की न्यू टॉपिक स्टार्ट करू, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट.